तिकडे कुपवाड्यामध्ये शहीद झालेले नितीन कोळी यांचं पार्थिव त्यांच्या सांगलीतील दुधगाव या मूळ गावी दाखल झालेलं आहे। या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। तत्पूर्वी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। सांगलीकरांनी शहीद नितीन कोळी यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। शहीद नितीन कोळी अमर रहे अशा घोषणा यावेळी दिल्या जात आहेत। त्याचबरोबर पाकिस्तानचा धिक्कारही केला जातोय। दरम्यान शुक्रवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये नितीन कोळी शहीद झाले होते। काल श्रीनगरच्या लष्करी तळावरती भारतीय लष्कराने त्यांना सलामी दिली आणि त्यानंतर पुण्यामध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांनी नितीन कोळी यांना श्रद्धांजली दिली। रणजित माजगावकर आता आपल्याबरोबर आहेत। रणजित, गावामध्ये आता कसं वातावरण आहे आणि अंत्यसंस्कार किती वाजता होतील? काही वेळापूर्वीच नितीन कोळी यांचं पार्थिव सांगली जिल्ह्यातल्या दुधगाव या गावी आणलेलं आहे। ज्या 3 दिवस संपूर्ण पंचक्रोशीतले लोक नितीन कोळी यांच्या पार्थिवची वाट बघत होते, जेव्हा पार्थिव आज गावात दाखल झालं त्यावेळी जलादो जलादो पाकिस्तान जलादो अशा पद्धतीच्या घोषणा देत, तसंच वीर जवान तुझे सलाम अशा घोषणा देत शहीद जवान नितीन कोळी यांना गावकरी श्रद्धांजली वाहतात। सध्या हे पार्थिव त्यांच्या घरी काही वेळ थांबवण्यात आलं होतं। त्यानंतर कर्मवीर चौक जो आहे या चौकामध्ये एका व्यासपीठावर हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। या पार्थिवाच्या समोर हजारोंच्या संख्येने या परिसरातले नागरिक जमा झालेले आहेत। आपल्या लाडक्या जवानाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी हे सर्व लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। साधारण 10:30 वाजता अंत्यसंस्कार इथून हे पार्थिव नेण्यात येईल। या गावातले जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या संपूर्ण मार्गावर फुलांनी रोड सजवलेला आहे। रोडच्या दोन्ही बाजूला रांगोळ्या घातलेल्या आहेत आणि या रस्त्यावरून शहीद जवान नितीन कोळी यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नदीकाठी नेण्यात येणार आहे। साधारण 10:30 वाजता अंत्यसंस्काराच्या विधीला सुरुवात होईल। इथलं पोलीस दल, सांगली जिल्हा प्रशासनातले अधिकारी आणि सैनिक दलातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत हे पार्थिव सोबत सध्या दुधगाव मध्ये दाखल झालेले आहेत। रणजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।